अपेक्षा अशा भरपूर आता नाही आहेत, कारण बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा 3 एक्सपेक्टेशन्स. 3 एक्सपेक्टेशन्स. त्यांनी काय केलं पाहिजे? येस, की याने दाढी घालावी. मला दाढी आवडत नाही. काय अपेक्षा आहे? बरं, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं लॉजिकल आर्ग्युमेंट आहे की तुम्ही असं यंग दिसू शकतात, तर तुम्हाला वृद्ध कशाला दिसायचे. तर माझ्या डोक्यात तो यंग आणि वृद्धची गोष्टच नाही. ही मी जे आहे तो तसं आहे. माझं जी आता फ्रेम ऑफ माइंड आहे, माझं जी एक पर्सनॅलिटी आता जी माझ्या डोक्यात जी आहे तर तसं आहे. पण यांच्यावर खोटं नाही बोलायचं की आता काढलं तर एवढं यंग दिसते, 10 वर्ष कमी होऊन जाते. तर आउट ऑफ चॉईस लोक काय असं ब्युटी पार्लरमध्ये जातात, बोटॉक्स ट्रीटमेंट करतात, तो काय प्लास्टिक सर्जरी करतात यंग दिसायला. तुम्ही गाडी वाढून कशाला तुम्हाला वृद्ध दिसत दिसायचं. तर इट्स नॉट अ इलॉजिकल ऑर इम्प्रॅक्टिकल थिंग. आय अग्री विथ दॅट. दुसरी हां, थोडासा लूजन अप व्हायला, म्हणजे की हा खूप असा वाटतो ना, काय म्हणतात त्याला, तसा नाही येतो. म्हणून माझं असं होतं की तसं खूप असा प्राऊडी, मी म्हटलं ना ॲटिट्यूडवाला मला वाटलं आणि वगैरे, तर तसं तो अजिबात नाही आहे. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की तू तसं नाही आहेस आतमध्ये, तर तू आणखी त्याला पाहिजे की मी आता कसं बसलो आहे, त्याला पाहिजे की मी असं बसायचं. लूजन अप ऍक्टिंग करा असं त्यांचं म्हणणं. कळलं, माझ्या काही अपेक्षा नाही आहेत म्हणून. बरं, तिसरी अपेक्षा. अजून नाही अपेक्षा माझी. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा अशी आहे की अर्थातच आमची जी अनाहता आम्ही सुरू केली कंपनी योगाचं, ते त्याचं खूप पॅशन आहे, खूप मोठं स्वप्न आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्याने हे जे सुरू केलेलं आहे योगाचा बिझनेस किंवा म्हणा योगा शिकवणं आणि रिट्रीट्स लोकांना हेल्दी करण्यासाठी मार्गदर्शन करणं, तर त्याप्रमाणे त्याने हे जे काम सुरू केलं आहे ते आणखीन खूप मोठं पुढे ने, आणखीन त्याचं नाव कर आणि त्याच्यामुळे आणखीन जास्तीत जास्त लोकांना फायदा होतो. त्यात तुझं जे काय 100% आहे ते त्याच्यामध्ये घाल, एवढीच अपेक्षा आहे. तुमच्या 3 एक्सपेक्टेशन त्यांच्याकडून 300 दिलेत आणि मला आता काय 3 सुटले नाही तरी सुद्धा 3. खरोखर आता म्हणजे जी पाहिजे त्यांच्यापेक्षा जास्त मिळालं, त्यांच्यानंतर काय अपेक्षा करायची. सांग ना. म्हणजे डोक्यात म्हणजे विचारायला पण गेलं आणि कल्पना पण करायला गेलं तर इमॅजिनेशन पण नाही करू शकतो. आता मला सांगा, आज इतक्या वर्षांनी जर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला? सॉरी म्हणायचं असेल तर त्या आईलाच सॉरी म्हणेन, कारण तुला मी कधी दुखवलं असेल, हर्ट केलं असेल तर. अदरवाईज मला सॉरी म्हणजे तीच एक अशी व्यक्ती आहे की जी मला माहिती आहे मी सॉरी म्हटलं तर मला चटकन माफही करेल. त्यामुळे तिला सॉरी म्हणेन. आणि अर्थातच थँक्यू माझ्या नवऱ्याला, आणि की त्याने मला हे एक नवीन आयुष्य दिलं आहे. आमची लेक सनाया आमच्या आयुष्यात नवीन एक छान असं एक. तिच्याबद्दल सांगा जरा. ती 8 वर्षाची आहे आता, आणि तिला पण आईमुळे गायनाची खूप आवड आहे, कारण आई आली की तिला गाणं शिकवते. मग तिच्या स्वभावात आईचं काय गुण उतरलाय त्यांच्यामध्ये, ह्या मुलीमध्ये, सनायामध्ये? आणि बाबा दिसायला खूप चांगली आहे. आणि माझं राग गेलं त्यांच्यामध्ये, थोडी रागली आहे, हॉट टेम्पर्ड आहे खूप. हो का? आणि आईचं दुसरं एक गुण गेलं त्यांच्यामध्ये, कचरापट्टी खायचं, भेलपुडी, पाणीपुडी, शेवपुडी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.